म्हणजे कदाचित या खडकाला हत्तीचं स्वरूप दिलं गेलं असावं। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की आपण राजगड सर करत होतो। आज आपण राजगड एक्सप्लोर करणार होतो। तर पहिल्यांदा आमचं टार्गेट होतं की 16 माचीपर्यंत जायचं, पण 16 माचीला जायच्या अगोदरच एक गुप्त दरवाजा खाली आपल्याला लागतो। मागच्या वेळी मी या ठिकाणी आलो होतो, पण अर्ध्यातूनच मी रिटर्न आलो कारण माझ्यासोबत दुसरं कोणी नव्हतं। पण यावेळी त्या ठिकाणी जायची माझी पूर्ण इच्छा होती। इथली थोडीशी वाट अडचणीची होती, पण खाली गेल्यानंतर जो नजारा आपण बघितला, जो दरवाजा बघितला, तो इतका सुंदर दिसत होता आणि आजही तो चांगल्या स्थितीत दिसतोय। तिथून परत आम्ही वरती आलो, निघालो आम्ही 16 माचीकडे। 16 माचीकडे जातानाच थोडंसं पुढे गेलो आणि मागे वळून बघतात बालेकिल्ल्याचा एक दुसरा नजारा आम्हाला बघायला मिळतो। थोडं पुढे जाताच आपल्याला मिळतो चिलकती बुरुज। चिलकती बुरुजावरनं सुंदर असं 16 माचीचं दर्शन घेतलं आणि मागच्या वेळी आपल्याला 16 माचीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाता नव्हतं आलं, पण यावेळी आपण त्या टोकापर्यंत सुद्धा जाणार आहे। तर चिलकती बुरुजाचं इथलं नेडं बघून आम्ही पुढे निघालो। थोडं पुढे जातात परत एकदा मागे वळून बघितलं तर चिलकती बुरुजाचा जो खडक आहे तो एक हत्तीच्या प्रकारासारखा दिसत होता। म्हणजे कदाचित या खडकाला हत्तीचं स्वरूप दिलं गेलं असावं, पण कालांतराने त्याचं स्ट्रक्चर थोडंसं ढासळलंय, पण आजही ते हत्तीसारखं दिसतंय। आणि त्याच्यावरती चिलकती बुरुज कशा प्रकारे तुम्हाला वाटतंय कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर सरळ आम्ही 16 माचीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो आणि इथून जो नजारा दिसतो ना मित्रांनो, खतरनाक, म्हणजे एक नंबर असा नजारा इथून बघायला मिळतो। मग तसंच मागे आम्ही फिरलो आणि परत एकदा बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो, पण मध्येच बालेकिल्ल्याच्या डाव्या बाजू आम्हाला एक चोर दरवाजा दिसत होता। मग म्हटलं की इथंही एक्सप्लोर केलं पाहिजेच, कारण आज आम्ही पूर्ण राजगड एक्सप्लोर करणार होतो। मग तिथून वाट काढत काढत आम्ही पुढे जायला लागलो। तसे बरेचसे पर्यटक या ठिकाणी येत नाहीत। इथे झाडी तर आमच्या हाईट पेक्षा जास्त वाढली होती। बाजूलाच पाण्याचं टाकं सुद्धा होतं, म्हणजे त्या काळी या बाजूला सुद्धा कोणाचे राजवाडे वगैरे असावेत, ज्याच्यासाठी पाण्याची सोय महाराजांनी इथे केली असेल। हे बघून उत्सुकता आमची अजून वाढली की पुढे काय असेल, आणि आम्ही त्याच जोशात पुढे निघालो। पुढे पोहोचताच आम्हाला एक बुरुज भेटला। या बुरुजाचं नाव काय तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा। आणि तिथून सुंदर असं बालेकिल्ल्याचा आणि संजीवनी माचीचा नजारा आपल्याला बघायला मिळतो। तिथे थोड्या फोटोशूट वगैरे केला आणि पुन्हा एकदा आम्ही माघारी निघालो। पुढच्या भागात आपण बालेकिल्ल्यावरती जाणार आहोत आणि तिकडून सुंदर असं सनसेट बघणार आहोत। चॅनलवरती नवीन असेल तर फॉलो करून घ्या आणि पुढचा भाग नक्की बघा।